तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हत स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बे इथे ज्या विद्यार्थ्यांनी क्लर्क पदासाठी किंवा शिपाई पदासाठी किंवा ड्रायव्हर पदासाठी अशा विविध पदांसाठी ज्यांनी विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले होते, मग त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद ह्या बेंचमध्ये त्यांनी फॉर्म भरले होते, काही विद्यार्थ्यांनी नागपूर येथे फॉर्म भरले होते, काही विद्यार्थ्यांनी प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे या ठिकाणी फॉर्म भरलेले होते. मग त्या विद्यार्थ्यांची जी क्लर्क पेपर त्यांचा जो झाला होता, शिपाई असेल किंवा क्लर्क असेल किंवा ड्रायव्हर असेल, तर क्लर्क पदासाठी जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांची आन्सर की जी आहे ती बघा इथे तुम्हाला दिसत असेल. आन्सर की जी आहे ती आलेली आहे. तुम्ही आन्सर की डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड करून तुम्ही व्यवस्थित आपले मार्क्स चेक करायचे आहे. तुम्हाला जर काही ऑब्जेक्शन असेल, याच्यानंतर ऑब्जेक्शनची एक विंडोज ओपन होईल. त्या विंडोज ओपन झाल्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस इतकी फास्ट चालणार आहे की तुमची मेमध्ये तुमची 100% तुमची मेच्या एंडिंग किंवा मेच्या मिडमध्ये तुमची टायपिंग जी आहे ती होऊ शकते किंवा तुमचे हॉल तिकीट तेव्हा जनरेट होऊन तुम्हाला हॉल तिकीट मिळून तुमची जी टायपिंग आहे ती होणार आहे, असं कन्सिडर करून तुम्ही तुमची टायपिंग जी आहे ती व्यवस्थित करायची आहे. मग आता मी मागील व्हिडिओमध्येच सांगितलं तुम्हाला की 55+ जर असतील त्या विद्यार्थ्यांनी टायपिंग करायला काही हरकत नाही. कारण जर समजा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जर विविध म्हणजे एकाच जर समजा त्यांनी 15 मार्क बोलवले, एकाच 10 मार्क बोलवले किंवा एकाच 20 बोलवले, कारण जेव्हा जे विद्यार्थी स्कोर करतात ते विद्यार्थी टायपिंग चांगलं करतात असा जो त्यांचा एक संभ्रम आहे किंवा असा जो आपल्याला एक, कारण मी तुम्हाला मागचं एक नागपूर खंडपीठचं एक तुम्हाला उदाहरण देतो. त्यामध्ये 64चं जे आहे किंवा 64+ जी आहे तिथं मेरिट लिस्ट लागली होती. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना टायपिंगसाठी बोलवलं गेलं. मात्र टायपिंगमध्ये ते जे विद्यार्थी हुशार आहेत त्यांनाच बोलवलं गेलं. परंतु तेच विद्यार्थी तिथे टायपिंग करताना तिथं इलिजिबल इंटरव्ह्यूसाठी होण्याचा जो रेशो होता त्या विद्यार्थ्यांचा तो अगदी अल्प प्रमाणात होता. त्या अनुषंगाने जर समजा इथं जर विचार केला गेला तर पदभरती खूप मोठी आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे. सॉरी. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 55+ जर मार्क असतील तर तुम्ही टायपिंग करायला हरकत नाही. समजा तुम्हाला जर बोलवलं गेलं किंवा तुमचं जर ॲडमिट कार्ड जर आलं आणि 55-56+ जर विद्यार्थ्यांना बोलवलं गेलं, रेशोमध्ये जर त्यांनी बोलवलं तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. म्हणून माझा एक मत आहे की 55+ जे विद्यार्थी असतील, 55+ विद्यार्थ्यांनी तर टायपिंग करायला हरकत नाही आहे. जर समजा 60+ जरी लागलं तरी तुमचं जे टायपिंग असेल ते तुमचं वाया जाणार नाही. आणि समजा जर तुम्हाला बोलवलं गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला त्या टायपिंगमध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कारण डिस्ट्रिक्ट कोर्टचं एक तुम्हाला विद्यार्थ्याचं उदाहरण देतो. त्याला डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये त्या विद्यार्थ्याला 23 मार्क होते. कारण त्याला खूप कमी मार्क होते. त्याला वाटत नव्हते की आपलं सिलेक्शन होईल किंवा नाही होईल. परंतु जे मुंबई कोर्ट होतं त्या मुंबई कोर्टामध्ये मेरिट लिस्ट लागलं. मेरिट लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्याचं अत्यंत काठावर तो विद्यार्थी टायपिंगसाठी गेला. त्या विद्यार्थ्याने टायपिंग दिली. त्या विद्यार्थ्याची टायपिंग झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं गेलं आणि इंटरव्ह्यूमध्ये त्याला चांगले मार्क्स किंवा 1-2 प्रश्न विचारून त्या विद्यार्थ्याचं आज रोजी म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टची जी पदभरती होती मागची, त्यामध्ये तो विद्यार्थी क्लर्क म्हणून लागलेला आहे. म्हणजे असं सुद्धा उदाहरण आहेत आपल्या विद्यार्थ्यांचं. म्हणून तुम्ही डिमोटिव्ह होऊ नका की मला कमी मार्क आले. फक्त तुम्हाला जर समजा तिथं बोलवलं गेलं, तुम्ही ते जे हायर रँकरवाले जे पोरं आहेत त्यांच्यापेक्षा तुम्ही कसे बेटर, असं तुम्ही जर तिथं व्यवस्थित तुमचा परफॉर्मन्स दिला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चांगले मार्क्स मिळून तुम्हाला तिथं पुढच्या टप्प्यासाठी तुम्हाला ते इलिजिबल करू शकतात. आता तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगू इच्छितो मी, ती म्हणजे अशी की जे विद्यार्थ्यांनी कार ड्रायव्हरसाठी फॉर्म भरलेला असेल त्या विद्यार्थ्यांची आन्सर की जी आहे ती सुद्धा आलेली आहे. ही बघा आन्सर की आलेली आहे. इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी स्टेनो हायर असेल त्या विद्यार्थ्यांची, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी शिपाई या पदासाठी फॉर्म भरलेला असेल त्या विद्यार्थ्यांची आन्सर की जी आहे ती अद्याप आलेली नाही आहे. हे बघा इथं कुठल्याही प्रकारची आन्सर की तुम्हाला इथं दिसत नसेल. जेव्हा ती आन्सर की येईल तेव्हा ते आपण व्यवस्थित आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मी ती देऊन देणार आहे. मग आता महत्त्वाचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर मी ते तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो.
हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जे मी तुम्हाला सांगत आहे ते मागच्या जे डिस्ट्रिक्ट कोर्टचे क्लर्क असतील, शिपाई असतील, या अनुभवानुसार किंवा नागपूर खंडपीठमध्ये जे क्लर्क पदासाठी जे विद्यार्थी जे क्वालिफाय झाले होते त्यांच्या अनुभवानुसार. तर माझा विद्यार्थी मित्रांनो, क्लर्कसाठी जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे अशी आहे की तुमची जी टायपिंग आहे किंवा तुमचा जो आता ऑब्जेक्शन येईल, आन्सर की तुमची आलेली आहे. ऑब्जेक्शन आल्यानंतर लगेच तुमचं जे आहे ते व्यवस्थित जे विद्यार्थी पात्र असतील त्यांची एक लिस्ट येईल. त्यानंतर मग तुम्हाला टायपिंगसाठी बोलवलं जाईल. टायपिंगसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अत्यंत कमी वेळ मिळणार आहे, म्हणून तुम्ही टायपिंग महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. आता एक महत्त्वाचं म्हणजे वारंवार विद्यार्थी मला विचारत असतात की आता त्यांना स्कोर तर त्यांना समजला की मला 90पैकी इतके मार्क आले, परंतु पुढील जे आहे पुढील म्हणजे काय, पुढील टप्प्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमचे मार्क्स जे आहेत ते तुम्हाला समजत नाही. का समजत नाही? कारण टायपिंगमध्ये एरर किती आले त्याच्यानंतर मायनस करून ते तुम्हाला पुढच्या जे टप्प्यासाठी ते फक्त इलिजिबल करतात. जे विद्यार्थी इलिजिबल नाही झाले त्या विद्यार्थ्यांना ते अपात्र करून त्यांना पुढील टप्प्यासाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी बाद ठरवतात. असं जे आहे ते डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये झालेलं आहे. कारण विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू असेल, टायपिंग असेल किंवा स्वच्छता चापल्य चाचणी असेल, मला किती मार्क मिळाले अशा पद्धतीचं स्वरूप जे आहे ते हायकोर्टमध्ये असेल मला माहीत नाही, परंतु डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टच्या पदभरतीमध्ये अशा पद्धतीचं स्वरूप नव्हतं. कारण तुम्हाला आता स्कोर तुम्हाला समजून जाईल, परंतु जे विद्यार्थी इलिजिबल होतील पुढचे जे टप्पे होणार आहेत तुमचे त्यामध्ये तुम्हाला मार्क किती पडले ते तुम्हाला समजणार नाही. असं मी मागील पदभरतीच्या अनुभवावरून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मग त्यानंतर ते एक टायपिंगचं जो आहे नागपूर खंडपीठमध्ये टायपिंगचे जे विद्यार्थ्यांना मार्क आले होते त्यांनी मार्कसुद्धा पब्लिश केलेले होते. काही विद्यार्थ्यांना 0 मार्क होते, काही विद्यार्थ्यांना 6.7, काही विद्यार्थ्यांना 5, काही विद्यार्थ्यांना 4, काही विद्यार्थ्यांना 0 असे मार्क होते. त्याच अनुषंगाने जर समजा बॉम्बे हायकोर्ट, नागपूर बेंच किंवा औरंगाबाद खंडपीठ यांनी जर लिस्ट लावली तर तुम्हाला टायपिंगचे मार्क समजू शकतात. परंतु शिपाई पद भरतीसाठी जे विद्यार्थ्यांनी स्वच्छता चापल्य चाचणी दिली आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क समजतील का याच्यावर क्वेश्चन मार्क असणार आहे. तुम्हाला मागच्या पदभरतीचा डिस्ट्रिक्ट कोर्टचं सांगत आहे, त्यानंतर तुम्हाला मी नागपूर खंडपीठमध्ये कसे मार्क आले ते सांगत आहे. शिपाई पदभरतीसाठी कसे मार्क विद्यार्थ्यांना मिळाले, कसे विद्यार्थी सिलेक्ट झाले, कुठे मार्क समजू शकतात, कुठे मार्क समजू नाही शकत, संपूर्ण गोष्टी ज्या आहे मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करून सांगत आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क येतील परंतु ते जर पुढच्या टप्प्यासाठी जर इलिजिबल असले तर त्या विद्यार्थ्यांनी डिमोटिव्ह व्हायचं नाही आहे. त्यांना सिलेक्शनसाठी त्यांना 100% परिश्रम त्यांना घ्यायचे आहेत. हाच माझा या संपूर्ण व्हिडिओचा सारांश असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे काय, तर आता तुम्हाला टायपिंग जे आहे ते तुम्हाला लवकरात लवकर होईल. शिपाई पद भरतीसाठी आता एक टप्प्याटप्प्यानं होऊ शकतं. समजा क्लर्क पद भरतीसाठी जर त्यांनी पुढील जर पकडलं तर शिपाईचं अगोदर होऊन जाईल किंवा क्लर्कचं होईल किंवा ड्रायव्हरचं होईल. जे मिनिमम विद्यार्थी असतील त्यांचं अगोदर होईल, त्यानंतर मग क्लर्क, त्यानंतर मग शिपाई असं होऊ शकतं. म्हणून मे ते जूनमध्ये तुमचे जे आहेत ते संपूर्ण गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील आणि तुमच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या जुलैपर्यंत किंवा ऑगस्टपर्यंत तुम्हाला मिळून जाणार आहेत. इतकी फास्ट प्रोसेस तुमची ही होणार आहे. चला विद्यार्थ्यांना आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद. पुढील प्रक्रिया काय होईल किंवा शिपाईची आन्सर की जर आली तर मी तुम्हाला ते नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला विद्यार्थ्यांना आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.